जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांना आत्मविश्वास, उत्साह आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा अनुभव येईल. सूर्य आपल्या स्वराशीत असल्यामुळे तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळेल आणि विविध क्षेत्रांत तुमचं वर्चस्व निर्माण होईल. मात्र अहंकारापासून सावध राहणं अत्यंत आवश्यक ठरेल. प्रत्येक निर्णयात समतोल व संयम आवश्यक आहे. सप्ताहाची सुरुवात म्हणजेच सोमवार व मंगळवार हे दिवस सिंह राशीच्या व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तुमचं नेतृत्व सिद्ध होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे पुढे पदोन्नतीचे मार्ग खुलतील. बुधवारी वरिष्ठांच्या अपेक्षा वाढतील, पण तुम्ही त्यांना न्याय देऊ शकाल. गुरुवारपासून शुक्राचा प्रभाव तुमच्या सृजनशीलतेला चालना देईल. कला, डिझाईन, मीडियाशी संबंधित लोकांना विशेष लाभ होईल. शनिवार रविवारी जुन्या क्लायंटकडून पुन्हा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यवसायात नवीन गुंतवणुकीचा विचार चालू असेल तर रविवारच्या सुमारास ती शक्यता सकारात्मक राहील. सप्ताहाच्या मध्यभागी म्हणजे बुधवार व गुरुवारी काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात, विशेषतः मित्रांशी बाहेर खाणं, फॅशन वस्तूंवर खर्च करणं अशा स्वरूपाचे. आर्थिक निर्णय घेताना थोडा संयम बाळगा. शुक्रवारी एखादी जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. रविवारच्या सुमारास घरासाठी काही वस्त्र, सामान खरेदी होईल, परंतु बजेटच्या बाहेर जाणार नाही. आर्थिक स्थिती एकूण नियंत्रणात राहील, फक्त उथळ खर्च टाळा. या आठवड्यात कौटुंबिक वातावरण मधुर राहील. पालक व घरातील ज्येष्ठ व्यक्तींची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल. पती पत्नीमधील नातं अधिक गहिरं होईल. गुरुवारी एकत्र एखादी छान फिल्म पाहणं किंवा एकमेकांसाठी छोटं सरप्राईज प्लॅन करणं मनात आनंद निर्माण करेल. अविवाहित सिंह राशीच्या व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, विशेषतः शनिवार किंवा रविवारच्या दिवशी. ही ओळख पुढे प्रेमसंबंधात परिवर्तित होऊ शकते. या आठवड्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. बुध ग्रहाच्या कृपेने बुद्धी आणि स्मरणशक्ती चांगली राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर एखाद्या जुना पेपर सोडवून आत्मविश्वास वाढवावा. मंगळवार आणि गुरुवार हे दिवस अभ्यासासाठी अत्यंत अनुकूल आहेत. मित्रांच्या सहाय्याने अभ्यासात नवा जोश निर्माण होईल. शारीरिक आरोग्य उत्तम राहील, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. सत्ताधारी ग्रह सूर्य असल्यामुळे थोडासा अहंकार किंवा सतत कार्यरत राहण्याचा झपाटलेपणा शरीराला थकवा देऊ शकतो. त्यामुळे झोप आणि आराम हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. डोळ्यांची काळजी घ्या. शनिवार आणि रविवार योग, प्राणायाम किंवा एखाद्या हलक्या सर्जनशील उपक्रमातून आराम मिळवण्याचा प्रयत्न करा. आत्मपरीक्षण, ध्यान आणि एकांतात स्वतःशी संवाद साधण्याचे हे दिवस उत्तम आहेत. शनिवार किंवा रविवारला एखादं धार्मिक स्थळ भेट देणं अथवा कुणाचं मार्गदर्शन घेणं हे आत्मिक दृष्टिकोन वाढवण्यास उपयुक्त ठरेल. एखादं प्रेरणादायक पुस्तक वाचण्याचा अनुभवही तुमचं मन प्रसन्न करेल. या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांनी त्यांच्या नैसर्गिक नेतृत्व गुणांचा योग्य वापर केल्यास यश, प्रेम आणि आर्थिक स्थैर्य निश्चित मिळेल. मात्र अति आत्मविश्वास आणि अहंकार टाळणं अत्यंत आवश्यक आहे. संयम, विनम्रता आणि मानसिक शांती यांचा समतोल साधल्यास सर्व क्षेत्रात प्रगती निश्चित आहे. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.